काल तुम्ही ट्विट केलं, अजितदादांवर टीका केली, कर्जमाफीला 0% व्याजदरांचे वक्तव्य केलं होतं. ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही. आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो. म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय. ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील. पंतप्रधान मोदींनी काल टीका केली आहे की काश्मीर प्रश्न हा नेहरूमुळेच आहे. अब कुछ हाथ में नहीं है तो नेहरू है, कुछ खुद से बनता नहीं तो नेहरू दिख पडता है. स्वतः काही करायचं नाही, सगळे नेबर कंट्रीज विरोधात गेलेत आणि पंतप्रधान करत काय आहे? एक तरी बाजूच्या देशाशी चांगले संबंध ठेवलेत, चीनशी हातमिळवणी केली आणि तिकडे मोठा भारी मिलिटरीचा कॅम्प त्यांनी उभं केला. हा देश उद्ध्वस्त करायला निघणाऱ्या माणसांनी स्वातंत्र्याच्या काळात 13 वर्ष जल भोगणाऱ्या नेहरूवर टीका करण्याचा अधिकार तरी आहे का, हे पहिले त्यांनी बघावं आणि मग बोलावं. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.